विश्वास आणि सत्याची ताकद. MB न्यूज, आपली बातमी, आपलं सत्य. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह, अपमानकारक आणि चिथावणीखोर भाषा वापरल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे प्रवक्ते नितेश कराळे यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे प्रदेश प्रवक्ते इंधन बचत आणि संयमी जीवन आवाहन केले होते. या आव्हानाला देशभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नितेश कराळे यांनी त्यांच्या फेसबुक या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ प्रसारित केला. यामध्ये त्यांनी पंतप्रधानांविषयी बोलताना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्ह आणि अपमानकारक शब्दांचा वापर केला. अरेरावीच्या आणि एकेरी भाषेचा वापर करून पंतप्रधानांचा अवमान केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. लोकशाहीमध्ये वैचारिक विरोध आणि राजकीय टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, परंतु देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावरील व्यक्तीबद्दल अशी अश्लील, चिथावणीखोर आणि अवमानकारक भाषा वापरणे सामाजिक सलोखा आणि सार्वजनिक सभ्यता बिघडवणारे आहे. या वक्तव्यामुळे जनमानसातील भावना दुखावल्या असून सोशल मीडियावर तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे, असे राम कुलकर्णी यांनी निवेदनात म्हटले आहे. संबंधित आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट आणि व्हिडिओची दखल घेऊन कायदेशीर तपास करावा व दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. विषय असा आहे, शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते निलेश कराळे यांनी काल स्वतःच्या फेसबुकवर बोलताना देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या बाबतीत अवमानकारक शब्द काढले. माननीय पंतप्रधानाला अशोभनीय अशी भाषा त्यांनी बोलली आणि म्हणून खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये, देशामध्ये, समाजामध्ये अराजकता माजवण्यासाठी अशा खालच्या पातळीवर त्यांनी वापरलेल्या भाषेचा निषेध करतो. आज आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी, आमचे नगरसेवक आदरणीय संजयजी गंभीरे आहेत, किशोरजी परदेशी आहेत, महादेवरावजी मस्के आहेत, महादेवरावजी आदमाने आहेत, ही सारी मंडळी पोलीस स्टेशनला आल्या असून आम्ही एक निवेदन देतो की कराळे मास्तर हे प्रवक्ते आहेत आणि प्रवक्त्यांनी समाजात कसं बोलावं याची आधी शिकवण घ्यायला पाहिजे. तर आम्ही या प्रवक्त्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करणारं निवेदन माननीय पोलीस स्टेशन अंबाजोगाई यांना देत आहोत.